कॉन्ट्रॅक्टदारांचे पेमेंट शासन नियमितपणे देत आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की नवीन सरकार आल्यापासून आपण नवीन कामं मंजूर केले नाही. जुन्या लोकांची देयकं देणं हे प्राधान्य ठेवलेलं आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वांचे पैसे देत आहोत. अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. शेवटी कॅश इनफ्लो आणि आउटफ्लो सर्व राज्याचे विकास कामे वेगवेगळ्या योजना हे सर्व आम्ही करतो. आता आपल्यालाही कल्पना आहे की कृषी यामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे अर्ज मंजूर केलेले आहे. टप्प्याटप्प्याने सर्वांचे देयके देण्यात येत आहे. नाही, कसं आहे, नियमानुसार तर असं असते की कॉन्ट्रॅक्टरचे कामं कंप्लीट झाल्यानंतर त्यांना देयकं देण्याची तरतूद असते. ज्यांचे काम कंप्लीट झालेले आहे त्यांना पैसे देणे ही सरकारची जबाबदारी ते देत आहे. जर निधी देण्यामध्ये विलंब झाला तर अनेक कॉन्ट्रॅक्टर कोर्टात जातात, त्यांना व्याजासहित ते पैसे मिळतात. त्यामुळे शासनाला या गोष्टीची जाणीव आहे आणि आवश्यक ती तरतूद करून टप्प्याटप्प्याने सर्वांना निधी दिला जातो. इनफ्लो आणि आउटफ्लो हा सुरू असतो. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्य आर्थिकदृष्ट्या किती जरी आम्ही योजना राबवल्या परंतु आर्थिक शिस्त आम्ही मोडली नाही आणि त्यामुळे राज्याची सरकारचं उत्पन्न सातत्याने वाढत आहे. आपल्याला माहिती आहे की आता आपलं GST संकलन देखील देशात खूप पुढे आहे आपण. त्यामुळे कुठली काळजी करण्याची गरज नाही. योग्य समन्वय ठेवून सर्वांना निधी दिला जाईल. विदर्भामध्ये